आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. योगा नाही, योग दिन, त्याच्या शुभेच्छा. संस्कृतमधल्या युज या धातूपासून तयार झालेला हा शब्द योग. योग म्हणजे जोडणे. मग काय जोडलं जातं आहे नक्की? पृथ्वीवरती आपण घेऊन आलो, हे शरीर घेऊन आलो आहे पृथ्वीवरती. आपल्याला मिळालं आहे हे शरीर. त्याच्याबरोबर एक मिळालं आहे, मन मिळालं आहे. आणि हे शरीर मिळालं आहे, मन मिळालं आहे. त्या मनाला काहीतरी गोष्टी लहानपणापासून आपण सतत दिल्यात. मग हे शरीर काय आहे, मी कोण आहे, या मनावरती नक्की काय काय झालेलं आहे, याचा आध्यात्मिक दृष्टीने शोध घ्यायचा आहे. त्या तिन्हीचा, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, या तिन्हीला जोडणारा शब्द म्हणजे योग. मग आपण या योग या शब्दाला एका दिवसापुरतं फक्त शरीरापुरतं मर्यादित ठेवून नाही चालणार. शरीराला दिला जाणारा व्यायाम असेल, प्राणायाम असेल, पतंजलींनी, सगळ्या ऋषी पतंजलींनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये. त्यामुळे शरीराला आपण जो व्यायाम देतो आहोत त्याचा नक्कीच फायदा होतो. स्वस्थ राहतो आपण. प्राणायामाचाही नक्कीच फायदा होतो. त्या दृष्टीने वेगवेगळे प्राणायाम आपण करतो आहोत. पण योग दिनाला फक्त शरीराच्या हालचाली किंवा श्वासांच्या हालचाली एवढ्यापुरतं मर्यादित राहायला नको आहे. तर आपली मानसिक अवस्था जी आहे ती पण तपासली पाहिजे. कारण मानसिक अवस्था जर बिघडली असेल तर त्याचा शरीरावरती परिणाम होतो आहे, आणि शरीर बिघडलं असेल तर त्याचा मनावरती परिणाम होतो आहे. मग हे दोन्ही जे आहे हे जोडलं जाणं महत्त्वाचं आहे. शरीर स्वस्थ होणं गरजेचं आहे, मन स्वस्थ राहणं गरजेचं आहे, समतोल अवस्थेत राहणं गरजेचं आहे. आणि यासाठी स्वतःचा शोध आध्यात्मिकदृष्ट्या घेणं, या तिन्हीला एकमेकांची जोडणं म्हणजे योग. आपण पाहिले भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये साधारण 23वा श्लोक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जरी पाहिलं आपण तरीसुद्धा दुःखाचा वियोग करणे म्हणजे योग असं सांगितलं आहे. मग आता ही दुःखाची कारणं वेगळी असतील ना. शारीरिकदृष्ट्या व्यायाम न केल्यामुळं, अति आहारामुळं, चुकीचे पदार्थ खाल्ल्यामुळं, या सगळ्यामुळं शरीर बिघडलं तर साहजिक मनावरती परिणाम होणार आहे. आणि एका बाजूला आपण त्या शरीराला समजा व्यायाम जरी दिला तरी त्या मनाला जर आपण काही गोष्टी नाही सांगितल्या की अति क्रोध वर्ज्य आहे, वेगवेगळ्या चिंता, वेगवेगळं भय, तुलना, त्याच्याकडे हे आहे माझ्याकडे नाही आहे, हे या प्रकारच्या अनेक विकारांनी त्या मनाला युक्त केला असेल तर नुसत्या शरीराला दिला जाणारा व्यायाम जो आहे तो त्या मनाला साधला जात नाही. मग त्या मनाचं नष्ट होणं, त्या मनातल्या विचारांना कमी 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 करत शून्य अवस्थेत जाणं हे पण कार्य आहे ना. म्हणून या योग दिनाच्या निमित्तानं मला माझ्यावरती कार्य करत असताना माझ्या शरीरावर पण कार्य करायचं आहे. त्या शरीराला योग्य ते लवचिक बनवण्यासाठी माझं चालणं असेल, माझा व्यायाम असेल, तो मला रोज द्यायचा. एक दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या दिवशीच फक्त व्यायाम करणे असे नाही, किंवा आजचा दिवस फक्त व्यायाम करतानाचे फोटो स्टेटसला लावले, विषय संपला, एवढ्यापुरतं मर्यादित नाही राहायचं आपल्याला. या राष्ट्रामध्ये आपल्याला खूप उपकार आहेत आपल्यावरती. या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. यम, नियम, अशा अनेक गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. आणि ते करताना शरीराबरोबर मनावरती पण कार्य करायचं हे तितकंच महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि मग ती सुखदुःखे समे कृत्वा, ही जी समतोल अवस्था आहे, मग सुखामध्ये पण हुरळून जास्त जाणार नाही आणि दुःखामध्ये पण अरे अरे माझ्या नशिबाला का असं न वाटता त्या दुःखाचा वियोग म्हणजे त्याच्यापासून दुरावा तयार होईल, त्यापासून आपण दुःखापासून लांब राहू शकू. या शरीरात असतानासुद्धा होणार. मन घेऊन आपण पृथ्वीवरती आलो आहे म्हटल्यावर कमी जास्त गोष्टी होणार. बाहेरच्या सगळ्या समाजाचा, कुटुंबाचा, विश्वाचा परिणाम आपल्यावरती झालेलाच असतो त्या मनावरती. आणि आपण अनेक गोष्टी गृहीत धरून बसलेलो असतो आणि त्या मनावरती पण कार्य करणं. म्हणून शरीर, मन याच्यावरती कार्य करण्यासाठी मनन गरजेचं आहे, चिंतन गरजेचं आहे. मी कोण आहे? ह्या पृथ्वीवरती जन्म माझा झाला आहे का? हे मिळालेलं शरीर आहे त्यासाठी आपण धन्यवाद देणं गरजेचं आहे. ज्या शरीराला घेऊन आपण व्यायाम करतो ते आपल्याला काय कर्तृत्व आपलं होतं म्हणून मिळालं आहे ना. ते निसर्गानं दिलं आहे, परमेश्वर कृपेने शरीर मिळालं आहे, त्याच्या प्रति धन्यवाद म्हणून तो व्यायाम आहे, त्याच्या प्रति धन्यवाद म्हणून ते प्राणायाम आहे.
जिभेला चव आहे, दृष्टीने दिसतंय, कानाने ऐकू येते, केवढा मोठा धन्यवाद आहे. पण त्या सगळ्याला स्वस्थ ठेवणं ही आपली जबाबदारी त्या शरीराच्या प्रति धन्यवाद म्हणून आहे. आणि ज्या मनाच्या माध्यमातून आपण आपले सर्व प्रापंचिक व्यवहार करतो आहोत, सर्व गोष्टी मनाच्या माध्यमातून करतो, त्या मनावरती नियंत्रण मिळवून या गोष्टी करणं म्हणजे संसारात आनंदाने राहणं. नाहीतर मन भरकटत घेऊन जाईल, लोकांच्या प्रमाणे वागायला सांगेल, दुसऱ्याच्या प्रमाणे आपले विचार बनवायला ते मन सांगेल. आणि मनाचा हा नियम आहे, घसरणीकडं जसं पाणी जातं तसं वाईट विचाराकडे, वाईट प्रवृत्तीकडं ते मन घसरत जातं. आणि ते घसरू नये म्हणून ह्या योग साधनेचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये. धन्यवाद सर्वांना, ऋषीमुनींना ज्यांनी योग आपल्यापर्यंत दिलेला आहे. त्या सगळ्यांना खरंच वंदन करूयात आणि शरीर मन स्वस्थ ठेवूयात. आणि पृथ्वीवरती मी कोण आहे याचा शोध लावूयात. म्हणजे हे मिळालेलं जीवन कृतार्थ वाटेल, धन्यवाद वाटेल. म्हणून त्यासाठी योग दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.